असं इकडून फोटो काढा, हजार फोटो काढले, व्हिडिओ काढले, तरी माझ्या मन नाही भरू राहिलं. एवढं खास नाही, जबरदस्त वाटू राहिलं. तो असा खूप मोठा राजवाडा आहे मित्रांनो हा. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आम्ही चाललो थोडंसं फिरायला. आता रोज आम्ही जेव्हाही जातो ना तेव्हा अमरावतीतच जवळपास कुठं ना कुठे जातो, पण आज थोडंसं लंब चला म्हटलं. तर आता आज आम्ही चाललो संभाजीनगर, म्हणजेच तिकडे एक फोर्ट आहे मोठा दौलताबाद आणि म्युझियम आहे. तर अशा 2-3 गोष्टी आहे. तर तिकडे जायचा विचार होता. तर आता निघतो आम्ही थोड्या वेळात. आता वाजले सकाळचे 6:30च्या जवळपास वाजले. आता जिंदगीत पहिल्यांदा उगवतो सूर्य पाहणार आहे मी आज, तुम्हालाही दाखवतो. तर चला मग. बरी आली आहे आजची. सामान भरलं आहे मित्रांनो सगळं कचाकच. तर मित्रांनो, अमरावतीवरून संभाजीनगर हे 350 किलोमीटर आहे. मग आम्ही निघालो चौघही जण, चहा नाश्ता सगळं करून आम्ही निघालो. आम्ही समृद्धी महामार्गावरून गेलो, कारण की रोड एक नंबर चांगला आहे म्हणते, एकदम जबरदस्त रोड आहे म्हणते, लवकर पोचला जाते. तर आम्ही पेट्रोलची टंकी पहिलेच फुल करून घेतली, कारण की समृद्धी महामार्गाने आम्हाला काही पेट्रोल पंप भेटणार नाही असं समजलं होतं. मित्रांनो, हा लागला समृद्धी महामार्ग. तर मित्रांनो, आता आहे आम्ही समृद्धी महामार्गावर. तुम्ही पाहिला असेल, एक वेळा अजून दाखवून देतो. तर रस्ता एक नंबर आहे, एकही झटका नाही, 1%. पण आम्ही जरा लवकरच निघालो होतो, त्याच्यामुळे सकाळी धुकं वगैरे असं रस्त्यानं आम्हाला दिसलं, त्याच्यामुळे आम्ही स्पीड थोडा स्लोच ठेवला होता. माझ्यासोबत माझे लहानपणीचे सगळे जिगरी मित्र होते, कौस्तुभ धुर्वे, जीवन भोकार, सुमित दुके. तर मित्रांनो, रोड एवढा चिकना चोपडा आहे जबरदस्त की 110च्या वरती स्पीडनं गाडी, तर असं वाटवलं 40-50च्या स्पीडनं आहे काय. अजून काय चालू आहे आपल्या ह्याच्यातलं, लूज कंट्रोल म्हणतात का रे त्याला, बेस्ट कंट्रोल, लूज कंट्रोल आहे आमच्या गाडीमध्ये. म्हणजे आम्हाला ॲक्सिलेटर पाहिजे द्यायला का, सीधी गाडी दाखवते तुम्हाला, थांबू. तर मित्रांनो, आता आपण आलो सिंदखेड राजा. तर जिजामातांचं माहेर आहे हे. तर मित्रांनो, आता आलो आपण सिंदखेड राजा इथं, आणि इथं थोडासा आपण नाश्ता करू. आता वाजले किती वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले, 10:15 वाजले. तर आपण अमरावतीतून निघालो होतो 7 वाजता, 6:30 वाजता निघालो होतो. तर महामार्ग पण खतरनाक होता, सब पोचला. आमचा ड्रायव्हरला खतरनाक आहे कार. तर आता इथं नाश्ता काय काय आहे तर मी आता तुम्हाला दाखवतो. हा आहे वडा सांबार आणि कचोरी. आली आपली मिसळ आणि पाव येऊ राहिले म्हणते. तर इथली मिसळ पाव एक नंबर होती, ते खाल्ली आणि आम्ही समोर निघालो. राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा आहे मित्रांनो. हे माहिती तर आतमधून हा राजवाडा असा आहे. आणि इकडे तर पास नाही लागत, खूप मोठा आहे.
तो असा खूप मोठा राजवाडा आहे मित्रांनो हा. आपण आता वरच्या मजल्यावर आलो. हा आहे दरबारी महल. इथं मित्रांनो त्यांचा दरबार लागत होता. सरदार होते ते. आपण चाललो आता आतमध्ये मित्रांनो. हे आतमधून असं राहत होतो. इकडे अजून आहे काहीतरी. इकडे त्या काळी ते धान्य वगैरे पण ठेवत होते. तर राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान बघून घ्या. आता सध्या इथं मूर्ती आहे. उडी मारून तिथे. तर राजवाडा खूप मोठा होता. तिथे काही पिक्चरच्या शूटिंग पण झाले आहेत. ते पूर्ण बघून आम्ही आणखी आमच्या दिशेने निघालो. तर आम्ही 1 वाजता तिथे पोचलो. नंतर आम्ही हॉटेल सर्च केले. आम्हाला जे जवळ वाटलं ते एक हॉटेल आम्ही सगळ्यात आधी बुक केलं. तर हॉटेल 1 दिवसासाठी म्हणजे 1 नाईटसाठी आम्ही 2500 रुपयामध्ये घेऊन घेतलं. तर या हॉटेलचं नाव आहे द ग्रेट सागर. म्हणजे इथं खूप सारे हॉटेल होते पण आम्हाला आता रोडवर हे दिसलं आंबेडकर चौकामध्ये. तर एक हेच हॉटेल होतं. इथं प्राईज आहे 2500 रुपयामध्ये एक हॉल मिळाला आम्हाला. यामध्ये 3 बेड टाकले म्हणजे 4-5 लोक आरामशीर मावते. तर हे 1 नाईटसाठी आहे. तर इथं खूप सारे हॉटेल आहे. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आम्हाला एक भेटला. आम्हाला अर्जंट करायचं होतं. आम्ही हेच करून टाकलं. तर TV वगैरे AC 4 लोकांसाठी आम्ही हे केलं. मित्रांनो इथं आम्हाला मिळालं मेडिमिक्स साबण. ते चिंगम सारखी झाली. चिंगम असते ना ते. आणि टूथपेस्ट कोलगेट घरी न्यायले 3-4 साबणा आणि TV ACचं रिमोट आणि हो दादा अलमारीत आहे का कुणी. तर मित्रांनो मस्त फ्रेश वगैरे झाला माणूस. डुप्लिकेट गुच्चीची टी-शर्ट पण घातलेली आहे बघू शकता तुम्ही. छान. तर बम बाहेर भूक लागल्यामुळे सगळ्यात पहिले आम्ही आता जेवण करतो खाली. एकदम हलक्यात काहीतरी जेवण करतो. जास्त मसालेदार काही करत नाही कारण की 2 दिवस राहा लागते इकडे. चांगला ताय तळका वगैरे हलक्यात जेवण करतो. आणि सगळ्यात पहिले पाहायचा विचार आहे छत्रपती शिवाजी म्युझियम आणि ते बीबी का मकबरा. तर 2 गोष्टी पाहणार आहे. तर ते तुम्हाला समोर दाखवतोच मी. चला मग. तर आपली आली पनीर कढई आणि दाल तडका. तर तिथलं जेवण पण 1 नंबर होतं. आम्ही पटपट जेवलो आणि निघालो कारण की आम्हाला एका दिवसात खूप काही गोष्टी कव्हर करायच्या होत्या. मित्रांनो आता आम्ही आलो बीबी का मकबरा. आम्ही आताच गाडी पार्क केली बाहेर आणि आता अंदरच्या दिशेने चाललो. तर मित्रांनो तिकीट काउंटरसाठी इथं गर्दी आहे. आणि हे बॅक साईड तिकीट काउंटर पण भयानक गर्दी होती. 25 रुपये तिकीट होती इथची एकेकाची. तर हे 4 भेटले इथं. तिकीट बाहेर कशी आहे घ्या तिकीट उचला. मला 2 मध्ये का गोया का खायच्या त्या. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर मित्रांनो हे आहे बीबी का मकबरा. हे ताजमहल एवढं मोठं तर नाही आहे पण त्याच्याच बरोबरीचं आहे. तर हे औरंगजेबानं त्याच्या बायकोच्या आठवणीत बनवलं होतं जिचं नाव आहे बानू बेगम.
तर ह्या इथं लोक असे खूप सारे पैसे होते खाली ठेवलेले. इथं कोणी पैसे टाकले तर त्यांना जे मागितलं ते भेटते असं म्हटलं जाते बा. पण मी काही पैसे टाकले नाही. इथं खूप सारी गर्दी होती. खूप साऱ्या लेकरांचे टूर वगैरे शाळा कॉलेजचे आले होते, तर म्हणून तिथं खूप सारी गर्दी होती. हा इकडचा बॅक साईडचा एरिया आहे मित्रांनो, बीबी का मकबराचा. तर तिथलं काम सुरूच होतं, म्हणजे जिथं कलर गेला तिथं कलर देणं चालू होतं, आणि जिथं थोडा खचला आहे तिथं पण थोडं दुरुस्तीचं काम सुरू होतं तिथे. तर मित्रांनो, हा होता बीबी का मकबरा. हा औरंगजेबानं त्याच्या बायकोसाठी बांधला होता. एक 1660 मध्ये ना रे, 1660 मध्ये बहुतेक, तेवढ्यातच. तर थोडंसं आता काम चालू आहे त्याचं, काही ना काही थोडा खराब होऊन राहिला तो. तर गर्दी पण आहे पाहायला, काहीतरी वेगळा आहे, खूप मोठा आहे. तर आता आपण चालू एक म्युझियम पाहायला. मग ते दाखवतो मी तुम्हाला कोणतं म्युझियम आहे काय आहे. चला, आता आपण आलो श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये. मित्रांनो, आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउ नव्हता, त्यामुळे काही व्हिडिओ काढू शकलो नाही. तर पुरातन काळातील सगळ्या गोष्टी तिथं आहे. युद्धात वापरलेली तलवार अशा, आणि कॉईन्स, तेव्हाची नाणी, म्हणजे सगळ्या म्हणजे दशकापासूनची दशकच म्हणते ना त्याला, तर म्हणजे 1700, 1800, 1500, 1300चे जे कॉईन आहेत ते होते तिथं. तर एक वेळा तुम्ही आले तर नक्की व्हिजिट करा इथे. तर आता कुठं चालू रे आपण? आता बघतो आम्ही आता कुठं चालू. थकलो आम्ही खूप. तर हे आलो आता आपण आता पंचक्की. कुठं आहे पंचक्की, कुठे? तर हा वेगळा एक प्रकार आहे मित्रांनो. काय म्हटलं कस्तू म्हटलं, काय म्हटलं त्या इथं? काय मोटर वगैरे आहे याच्या खाली? मोटर वगैरे आहे की काय? झरणा किलोमीटर दूर इथं एक पहाड आहे. तर ते खोदल्यानंतर तिथून पाणी निघालं होतं. मग तिथून असं इकडे पुरं ते पाणी आल्या टाईप, असं टाईप काहीतरी आहे म्हणजे ते. पण इथं काही ॲटोमॅटिक चालू राहते, तिथं काही मशीन वगैरे नाही लागली आहे, चालूच राहते टाईम. मित्रांनो, आता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज यांचं सगळ्यात मोठं स्मारक इथं आहे, मी तुम्हाला दाखवतो. एक नंबर जबरदस्त आहे. तर असं वाटते की असं एक स्मारक आपल्या अमरावतीत असलं पाहिजे. असं इकडून फोटो काढा, 1000 फोटो काढले, व्हिडिओ काढले, तरी माझ्या मन नाही भरून राहिलं, एवढं खास जबरदस्त वाटू राहिलं. तर इकडं तुम्ही इकडे नक्की आले तर इकडं खाली दर्शनासाठी इकडं नक्की या, जबरदस्त वाटेल तुम्हाला. तर या शहराला सिटी ऑफ गेट्स असं पण म्हटलं जातं, कारण की इथं 52 एंट्रन्स गेट आहे. आलो मित्रांनो वापस हॉटेलवर. तर अर्धा दिवस आमचा प्रवासात गेला. आलो आणि 2-3 गोष्टी पाहायला इच्छा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्या हा झाला पार्ट 1, आणि उद्या पण आम्ही खूप फिरणार आहे. दौलताबादचा किल्ला आणि 2-3 ठिकाण पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही तो पण व्लॉग नक्की बघाल. तर धन्यवाद.